संजय राउत ने हाल ही में अंतर्राष्ट्रीय घटनाओं और भारत की विदेश नीति पर अपनी बात रखी है। उन्होंने कहा है कि आघाती देशों में जारी तनाव, अमेरिका की नीति और ईरान पर हमले जैसी घटनाएं चिंताजनक है और भारत को स्पष्ट रूप से अपनी विदेश नीति अपनानी चाहिए। इसके साथ ही महाराष्ट्र की राजनीति, राज्यसभा चुनाव और फडणवीस के बजट पर भी चर्चा हो रही है। ही चांगली गोष्ट आहे। जरी इराणच्या दृष्टीनं ही दुःखद गोष्ट असली तरी जगासाठी सुद्धा ही दुःखद घटना आहे। एका देशाच्या राष्ट्रप्रमुखाला अशा पद्धतीनं ठार करणं, एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला रात्री त्याच्या घरात घुसून किडनॅप करून न्यूयॉर्कला आणणं, एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला ठार करा अशी चिथावणी देणं, या गोष्टी जागतिक पातळीवरती निषेधार्ह आहे। कोणी असते त्या देशातली सत्ता उलथून टाकण्याचं काम हे लोकशाही मार्गाने तेथील जनतेनेच करायला पाहिजे। उद्या नरेंद्र मोदी यांच्याविषयी प्रेसिडेंट ट्रम्पला वाटलं की मी ते सैन्य घुसवेन आणि नरेंद्र मोदींना उलथवून टाकेन, आम्ही होऊ देणार नाही। आम्ही त्यांच्या सत्तेचा पराभव लोकशाही मार्गाने करू। उद्या इस्रायलला वाटलं की मोदी आमचं ऐकत नाहीत आता आणि स्वतंत्रपणे निर्णय घेऊ लागलेले आहे राष्ट्रहिताचे, म्हणून आम्ही त्यांच्यावर हल्ला करू। आम्ही हे एक देश म्हणून हे कदापि होऊ देणार नाही। पण जर इराणच्या बाबतीमध्ये अशा गोष्टी घडत असतील तर भारतासारख्या मोठ्या राष्ट्रानं त्याचा निषेध केला पाहिजे। खरं म्हणजे मोदी इतके मोठे नेते आहेत असं त्यांचे लोक मानतात की त्यांनी या युद्धामध्ये मध्यस्थता करून हे युद्ध थांबवायला पाहिजे होतं आणि इराणमध्ये किंवा गाझामध्ये जो नरसंहार सुरू आहे इस्रायलच्या माध्यमातून तो थांबवायला पाहिजे। एका मुलींच्या शाळेवरती हल्ला होतो आणि 200 लहान मुलींना ठार केलं जातं, याचं कौतुक इस्रायलला असेल, अमेरिकेला असेल, तर मानवतेच्या दृष्टिकोनातून भारतानं त्याचा निषेध करायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। आम्ही एखाद्या युद्धात एखाद्या राष्ट्राची बाजू घ्या असं म्हणत नाही। भारताच्या सागरी हद्दीमध्ये नौदलाच्या संचलनासाठी प्रदर्शनासाठी आपल्या आमंत्रणावरून इराणचं नौदल इथे आलं, त्यांचं युद्ध नौका इथे आली, ही आमची जबाबदारी आहे। त्यांना सुखरूप परत पाठवणं, पाहुणे म्हणून जे आमच्याकडे येतात त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणं आणि त्यांना पुन्हा घरापर्यंत पोचवणं ही यजमान देशाची भूमिका असायला पाहिजे। पण इराणच्या नौदलातली एक युद्ध नौका आमच्या विनंतीवरून, आमच्या आमंत्रणावरून भारतामध्ये येते, राष्ट्रपतीसमोर त्याचं संचलन होतं आणि जाताना हिंद महासागरामध्ये त्या बोटीवर अमेरिका हल्ला करते, इस्रायल हल्ला करते आणि ती बोट बुडवून 90 नौसैनिकांना नौदलाच्या इराणच्या ठार केलं जातं आणि त्याचासुद्धा भारताकडून निषेध होत नाही, हे सुद्धा दुःखद आणि धक्कादायक आहे। शोक व्यक्त करायला विलंब झालाय का? नक्कीच नक्कीच। जगानं अश्रू ढाळल्यावरती लोकलज्जेस्तव व्यक्त केलेले दुःख आहे, लोकलज्जेस्तव। पण भारताला आता कोणतंही राष्ट्रीय धोरण नाही, परराष्ट्र धोरण नाही आणि भारत कोणाचा तरी गुलाम म्हणून काम करतो की काय या नीतीत, हे आता फार चिंताजनक चित्र आम्हाला पाहावं लागतं। अमेरिका भारताला सांगते आहे की आम्ही तुम्हाला परवानगी दिली आहे रशियाकडून तेल घ्यायला, आम्ही नाही ठरवत आहोत। भारताला अमेरिका नाचवते आहे। नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे कठपुतळे आहेत। अमेरिकेने जे त्यांच्या सेक्रेटरीने, फॉरेन सेक्रेटरीने जे ट्विट केलं आहे समाज माध्यमावर, ते आम्ही भारताला परवानगी दिलेली आहे, परवानगी गुलामांना देतात। बरं का, परवानगी
गुलामांना देतात. होय, आम्ही तुम्हाला आज परवानगी दिलेली आहे की तुम्ही हे खरेदी करू शकता, तुम्ही इथे फिरू शकता, तुम्ही यांच्याशी बोलू शकता. अशी परवानगी फक्त गुलाम राष्ट्रांना दिली जाते. गुलाम, मी पुन्हा पुन्हा सांगतो, अमेरिकेने परवानगी दिल्यामुळे आम्ही रशियाकडून तेल खरेदी करू शकतो. आम्हाला गरज आहे सध्याच्या युद्ध परिस्थितीमध्ये, म्हणून आम्हाला रशियाकडून तेल खरेदी करण्याची आमच्यामध्ये हिंमत नाही. अमेरिकेच्या मेहरबानीवरती आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणार असू तर थूत तुमच्या जिंदगानीवर. पण रावसाहेब, या सगळ्या उद्योजन्य परिस्थितीत किंवा जे काही सगळं सुरू आहे आखाती देशात, चीन आणि रशिया हे इराणच्या बाजूने उभं ठाकलेले दिसतात. हळूहळू बरचसा जगातले अनेक प्रमुख राष्ट्र हे युद्धखोरीच्या विरुद्धात उभे राहतील. आणि या जगामध्ये 2 देश युद्धखोर आहेत ज्यांनी इराणवर हल्ला केला. भारतानं कायम शांततेचा संदेश दिला, पंचशिलाचा मार्ग स्वीकारला, पंडित नेहरूंचा तटस्थतेचा मार्ग स्वीकारला. आणि भारताला सुद्धा भविष्यामध्ये ह्याच मार्गाने जावं लागेल. कारण ज्या पद्धतीनं भारताचं नेतृत्व या सगळ्या प्रकरणात चूप आहे, याचा अर्थ या युद्धखोर लांडग्यांविरुद्ध उभं राहायची त्यांच्यामध्ये हिंमतच नाही. आता नाटोचे सदस्य असलेले राष्ट्र जे आहेत त्या अनेक राष्ट्रांनी युद्धापासून माघार घेतलेली आहे की आम्ही इस्रायल आणि अमेरिकेबरोबर युद्धात सहभागी होणार नाही. त्याच्यामध्ये स्पेनच्या राष्ट्रप्रमुखांनी ही भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामध्ये ब्रिटनच्या प्राईम मिनिस्टर यांनी ही भूमिका घेतलेली आहे. त्यानंतर इतर काही राष्ट्र याच भूमिकेत आहेत. हे युद्ध बराच काळ चालणार आहे, 7-8 दिवस, 10 दिवस, पण बराच काळ युद्ध चालेल. इराणची जनता झुंजार आहे असं माझं कायम म्हणणं आहे. त्यांना एक फार मोठी परंपरा आहे शेकडो वर्षाची, आणि त्याचे परिणाम भविष्यामध्ये भारताला भोगावे लागतील असं मला सारखं आम्हाला वाटतं आहे. या परिणामांबाबतचाच विषय, उपाययोजनांच्या बाबतीत, धोरणांच्या बाबतीत आत्ताच देशातली निर्यात ठप्प झालेली आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतं. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान नियोजन झालेलं काय? आहे. त्यानंतर निर्यातीवरती फार बंधनं आलेली आहेत. आमचं शेती उत्पादनं, आमचं फळफळावळ, आमचं इतर काही अनेक गोष्टी, कपडा, बरं का, टेक्स्टाईल, या सगळ्या गोष्टींवरती बंधनं आलेली आहेत. आणि ह्याच्यावरती सरकारकडे कोणतीही भूमिका या क्षणी नाही. आमचे हजारो लोक ठिकठिकाणी अडकून पडलेले आहेत. ह्याच्यावर सरकारकडून कोणतीही भूमिका स्पष्ट झालेली नाही की ते काय करणार आहे, काय करणार. त्यात विद्यार्थी आहेत, पर्यटक आहेत, तिथे कामधंद्याला गेलेले लोक आहेत. त्याच्यामुळे ही परिस्थिती फार गंभीर आहे. रावसाहेब, महाराष्ट्रातल्या राज्यसभा